कीर्तनावरून गोंधळ सुरू झालेला आहे। संगमनेरमध्ये राजकारण आता तापलेलं आहे। कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झालाय। काँग्रेस कार्यकर्त्यांचा कीर्तनात गोंधळ झाला, हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप करण्यात आला। सकल हिंदू समाजाच्या वतीनं मंगळवारी रास्ता रोको करण्यात आलं होतं, तर थोरात समर्थक सुद्धा आता आक्रमक झालेत आणि आज संगमनेरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। संगमनेरमध्ये आज थोरात समर्थकांचा सद्भावना शांती मोर्चा निघणार आहे, तर काँग्रेस आणि विविध संघटना मोर्चामध्ये सहभागी होतात। आपले प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। उमर, खरं तर एक कीर्तन पार पडतं, त्या कीर्तनामध्ये काहीसा गोंधळ होतो आणि त्याचा परिणाम आता राज्यभर राजकारण तापले। संगमनेरमध्ये दुसरा मोर्चा पार पडतोय मागच्या 4-1 दिवसातला। नक्कीच विक्रांत, आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, विविध संघटना असतील, हे देखील सहभागी झालेले आहेत। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी संगमनेर येथील घुलेवाडी या ठिकाणी कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप संग्रामबापू भंडारे यांनी केला। हा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात यांचे पीए यांनी केल्याचा धक्कादायक आरोप भंडारे यांनी केला होता आणि त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामध्ये संग्रामबापू भंडारे यांनी आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावे लागेल असं वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याचा निषेध करत आणि बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ आज संगमनेरमध्ये ही सद्भावना शांती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। खरं तर संग्रामबापू भंडारे यांच्यावरती जो हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप त्यांनी केलाय, त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने देखील संगमनेर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आला होता। आमदार जे खताळ आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला होता आणि त्यानंतर आता संग्रामबापू भंडारे यांच्या वक्तव्याचा निषेध करत आणि बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। विक्रांत, बरं उमर, या मोर्चाकडे, या मोर्चा संदर्भातल्या सगळ्या अपडेट्सकडे तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। बाळासाहेबजी थोरात संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे 2 मनोरुग्ण, त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पीएचा मामा, यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला। मला वाटलं ते दोघच मनोरुग्ण आहे, पण आजचा तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमच्यावर सुद्धा संशय यायला लागलाय। आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब, कारण घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागलं, कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही, आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो, हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो।